नमस्कार सगळ्यांना, मी प्रियंका तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आय हुक सांगणार आहे कसं करायचं ब्लाऊजसाठी। तर इथे माझ्याकडे मी 1 टक्समध्ये ब्लाऊज शिवलेला आहे। सिंपल आहे, गोल गळा आहे आणि मागचा व्ही नेक आहे या पद्धतीने। तर आपण आज आय हुक कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते। चला तर मग आपण सुरू करू। बघू शकता इथे मी दोन्ही साइडला मार्किंग करून घेतले। आता हे आपलं आहे हुकचं आणि हे आहे आय करायचं। तर मी पहिले तुम्हाला आय करायचं ते सांगते। तर इथे मी मार्किंग केली आहे, तर या लाईनवर आपल्याला आय करायचं आहे। इथून फर्स्ट टाइम मी खालून सुई इन्सर्ट केली, टाकली आणि एक थोड्या अंतरावर आतमध्ये परत हे करून घेतलं आहे। सुईमध्ये दोरा मी हा 4 पदरी घेतलेला आहे। तुम्ही पण 4 पदरीच घ्यायचा आहे, त्याच्यापेक्षा कमी ठेवायचं नाही, म्हणजे आपलं आय खूप बारीक येतो, व्यवस्थित येत नाही। अशा आपल्याला आता 3 किंवा 4 हे करून घ्यायचे, पदर करून घ्यायचे सुईने हे करून। या पद्धतीने बघून घ्यायचं, खाली पण एक्स्ट्रा दोरा राहतो कधी कधी, व्यवस्थित ओढून घ्यायचं आहे। खूप जास्त पण ओढायचं नाही। आणि अजून एक मी हे करून घेते। बघा हे झालं आहे। तर इकडच्या साईडने आपण वरती काढून घेऊ सुई। सुई काढल्यानंतर हे बघा या पद्धतीने आपलं झालं आहे। तर हा दोरा असा फिरवून घ्यायचा आपल्याला गोल, आणि उलटी सुई पकडलेली मी बघू शकता। आणि आपल्याला इकडून आतमध्ये टाकायचे। आपण हे जे 4 फेरे मारले आहेत ना, त्यामध्ये टाकून दोरा असा ओढून घ्यायचा आहे। व्यवस्थित दोरा ओढायचा। त्याच पद्धतीने परत मी दोरा बघा फिरवून घेतला आणि त्या दोऱ्यांच्या खालून घालायचा आणि त्या पद्धतीने ओढून घ्यायचा। खूप जास्त पण ओढायचं नाही। या पद्धतीने आपण आता फेरे करून घेणार आहोत, जेवढे आपले होतील तेवढे, एकावर एक नाही, त्याच्या एकदम बाजूलाच आपल्याला ती गाठ द्यायची आहे। या पद्धतीने बघा, घाई करायची नाही, सावकाश। नवीन नवीन आपल्याला थोडंसं अवघड जातं करायला, पण एकदा सवय पडली की काही वाटत नाही। इथे एंडिंगला आले आहे मी, बघू शकता खूप छान असा आपला आय आलेला आहे। तर एक लास्टला मी परत एक हे करते। हे बघा खूप छान आलाय आपला आय इथे। आता दुसरा तयार करण्यासाठी आपल्याला सुई ही आतमध्ये जाऊ द्यायची आणि आपला जो पुढचा आय आहे तिथे सुई हे करायची आहे, म्हणजे कट वगैरे करायचं नाही। आपण कंटिन्यू पुढचा आय सुद्धा यावर करू शकतो। खूप जास्त आणि खूप कमी पण अंतर घ्यायचं नाही, मीडियम अंतर ठेवायचं आहे। बघू शकता या पद्धतीने माझे आय तयार झाले। 3 आय केलेत मी। आता आपण हुकचं बघणार आहोत। तर हुकला सुद्धा मी मार्किंग करून घेतलेलं आहे। हुक लावताना पण मी सुईला हा 4 पदरीच दोरा घेतलेला आहे। तर हुक मी इथे ठेवणार असं, आणि या पद्धतीने आपण जिथे मार्किंग केलं तिथे व्यवस्थित ठेवायचं आहे। थोडं खूप कडेला पण नाही घ्यायचं आहे, थोडं अंतर सोडून मग आपण इथून
सुरुवात करणार आहोत खालच्या साईडने. या पद्धतीने बघू शकता. आणि इथे मी अशी गाठ देत असते प्रत्येक फेऱ्याला, प्रत्येक याला. त्याच पद्धतीने गोल, जसं मी आय करताना आपण करत होतो त्याच पद्धतीने आय करून गोल करून इथे गाठ दिल्यासारखं करते. म्हणजे आपला हुक हा एकदम परफेक्ट लागतो, लवकर निघत नाही. असे मी 4 ते 5 वेळेस करणार आहे. बघू शकता या पद्धतीने छान फिनिशिंग सुद्धा येते आणि हुक पण लवकर निघत नाही. त्याच पद्धतीने आपला जो दुसरा आहे तिथे सुद्धा तसंच करायचं आहे आपल्याला. बघा अशा पद्धतीने मी हळूहळू करायचं आहे. नवीन नवीन हे खूप अवघड वाटतं की किती किचकट काम आहे, किती छोटं छोटं काम आहे. नंतर एकदा आपल्याला सवय झाली की मग काही वाटत नाही. आता हे आपलं वरचं जे आहे तिथून मी त्याच्या खालच्या साईडने मी हे केली, सुई टाकली आणि वरून काढली आहे बघा. या पद्धतीने परत त्याच पद्धतीने सुई टाकून इकडून मी काढली आहे, आरपार केली आहे समजा. आणि परत जो सर्कल झाला इथे त्याच्यातून सुई टाकून हे मी असं ओढून घेतलं, म्हणजे तिथे सुद्धा गाठ पडते आणि हुक हे एकदम पॅक लागतं. त्याच पद्धतीने बघा गोल करत मी आता इथून आता हुक हे करणार आहे. हुक लावून घेते बघा गोल करतच. या पद्धतीने काय होतं, इथे गाठ पडते हुकच्या तिथे आणि मग हुक लवकर निघत नाही. म्हणजे एखादा दोरा जरी तुटला तरी मग बाकीचे निघत नाही ढिल्ल होऊन, कारण की त्याला गाठ असते ना, त्यामुळे ते एकदम पक्क बसलेलं असतं. इथे सुद्धा 3 किंवा 5 वेळेस आपण फिरवून घ्यायचं आहे. बघू शकता या पद्धतीने आपलं हुक लावून झालं आहे. कुठेच आपले जास्त दोरे काही दिसत नाही, एकदम व्यवस्थित लागलेला आहे फिनिशिंग सहित. ही आपली गाठ आहे ती दिसणारच. आणि आता आपल्याला पुढचं हुक लावायला दोरा कट करायचा नाही, हाच दोरा कंटिन्यू करून आपल्याला पुढचं हुक लावायचं आहे. ते सुद्धा याच पद्धतीने आपण अंतर सोडलंय तेवढंच अंतर सोडून हे हुक सुद्धा लावायचं आहे. नवीन शिकत असाल तर हे काम खूप अवघड वाटतं, जमत नाही. नवीन नवीन दोरे खूप एकत्र होऊन जातात, अडकतात. पण नंतर जसजसं आपण हे काम करतो तसतसं आपल्याला सवय होऊन जाते आणि एकदम इझिली आपण नंतर हे काम करू शकतो. याचंच नाही, कोणतंही काम असलं तरी आपल्याला स्टार्टिंगला खूप अवघड वाटतं, पण जसं आपण त्यामध्ये पडलो की सगळंच सोपं होऊन जातं.
चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.